शिवरात्र व्रत करी यथार्थी शिवरात्र
शिवरात व्रत करी शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयेतिनी एक बिल्वदळ चंदन अक्षर एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन तत्वता सोपे बहु चुकले चुकले जन्मांचे बंधन पुनरागमन नयेतिनी एका जनार्दनी पूजिता साचार एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती चुकले चुकले जन्मांचे बंधन पुनरागमन नयेतिनी विठ्ठल
गंगा। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन धारो चराचरी। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। मंगल शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावे पूजियादी शिवलिंग। चुकले चुकले जन्मांचे बंधन, पुनरागमन येणे। प्रस्तुत प्रसंगी महाशिवरात्री निमित्त निवडलेला अभंग पैठण निवासी शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांचा भगवान महादेवाच्या भक्तीचं महत्त्व वर्णन करणारा अत्यंत गोड अशा प्रकारचा हा अभंग आहे। आज भगवान महादेवाचा विवाह सोहळा पण आहे। काल हळद लागली, हळद लागलेली मी पाहिली ना पेपर मध्ये। लग्न म्हटलं की नवरदेवाची हौस पुरलीच पाहिजे। ते काय वारंवार होणाऱ्या गोष्टी आहेत का? भगवान महादेवाच्या पूर्ण कालावधीमध्ये दोनदा योग आला त्यांचा, तेही सतीनं देहदहन केल्यामुळं। रामकथेमध्ये जो विषय येतो की भगवान महादेव सतीबरोबर चालले होते आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र नरलीला करत होते। रावणानं सीतेला नेलं होतं आणि भगवान रामचंद्र प्रभू सीतेच्या विरहामध्ये, हा सीते, हा जनकनंदिनी, कोठे आहे तू? एखाद्या हिंस्त्र पशुनं तर तुला खाल्लं नसेल ना, एखाद्या राक्षसाने तुझा घातपात केला का? भगवान नरलीला करत होते, विलाप करत होते। नाथांनी सुद्धा खूप वर्णन केलेलं रामायणामध्ये। ऐसे बोलत बोलता सवेच धावे म्हणे सीता, वृक्षासी म्हणे माझी कांता, गुलमलता आलिंगी। वृक्षालाच म्हणायची माझी कांता आहे। आणि त्या विरहामध्ये भगवान हा सीते करतायत आणि भगवान महादेव सती आकाश मार्गे चालले। भगवान महादेवानं ते आपलं उपास्य दैवत, भगवान महादेवाचं उपास्य दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र। राम जपे सदाशिव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, राम जपे सदाशिव। म्हणून भगवान महादेवांना ते
रूप बघून, आपलं उपास्य दैवतांना बघून आनंद झाला आणि दर्शन घेतलं. दर्शन घेतलं तेवढ्यानं त्यांचं काम झालं नाही, अंगावर त्यांच्या रोमांच उभे राहिले. कारण भक्ती क्षेत्र असं आहे महाराज, इथे अष्टसात्विक भाव निर्माण झाले पाहिजे. कथम विना रोम हर्षम हो, त्या प्रेमाविना काय त्या भजनाला महत्व आहे, त्या भक्तीला महत्व आहे. अष्टसात्विक भाव दाटून आले. स्तंभ श्वेदोथ रोमांच स्वरभंगोथ वेपथुहु वैऊर्ण्यमश्रुप्रलमित्यस्तु सात्विका मताः. दर्शन झाल्यानंतर सुद्धा अंगावर रोमांच येत होते. भगवान महादेव आपल्या स्वमहिमेमध्ये मग्न झाले होते, आनंदामध्ये मग्न झाले होते. त्या रूपाचा आनंद घेत होते भगवान महादेव, की माझे स्वामी काय लीला करतायत बघा. आणि ते सतीनं बघितलं. सती म्हणते, ज्यांचं यांनी दर्शन घेतलं तो तर एका पत्नीच्या विरहामध्ये इकडे तिकडे हाका मारतो. सामान्य माणसाचं जसं असतं, एखाद्या पत्नीच्या बाबतीमध्ये कुठे गेली, काय गेली, हो, अशा प्रकारे जसा विरह असतो तसं हे सामान्य माणसासारखं करतायत. मग सतीला नाही राहलं. म्हणले, तुम्ही ज्यांना दर्शन घेतलं ते कोण आहेत? म्हणले, ते माझे स्वामी आहेत, माझे उपास्य दैवत आहे. आणि मग ते असं कसं? ते तर पत्नीच्या विरहामध्ये किती त्या ठिकाणी आलाप करतायत, विलाप करतायत. तिला काही ते पटायला तयार नाही. मी त्यांची परीक्षा घेऊ का? मला, अरे नको नको घेऊ, भगवान लीला करतायत, परीक्षा घेण्याची काही गरज नाही. नाही नाही म्हणले, मला ती गोष्ट पटतच नाही, मला खरंच वाटत नाही म्हणले हे तुमचे उपास्य दैवत असतील म्हणून. नाही, मी बघतेच म्हणले, त्यांची परीक्षाच घेते. आता सुरुवातीला भगवान महादेवाने समजावून सांगितलं, पण नंतर नाही ऐकलं. नाही ऐकलं तर मग जसं असेल तसं, त्याला काय करणार. महारा नटराजा थारे नचायो नाचो, घर का प्राणी कहो न माने, मन मन खुशी मनाऊं. घर का पानी कहो न माने, मन मन खुशी मनाऊं. थारे इस मंगल निर्विधान में मैं क्यों टांग अड़ाऊं. हरा नटराजा थारे नचायो ना. घर का प्राणी कहो न माने, आपलं घरचंच आहे, हो, घरच्याच मंडळी ऐकत नाही तर काय करणार. जाऊ द्या, करू द्या म्हणले, काय करायचं. भगवान महादेव वटवृक्षाखाली बसलेले, राम नामाचं जप करतायत. सती गेल्या. सतीनं सीतेचं रूप घेतलं. सीतेचं रूप घेऊन समोरून भगवान रामचंद्र प्रभूला आपण फसू असं मनामध्ये भाव होता. आणि ते समोर समोर जाऊ लागल्या. भगवान महादेव काही लवकर तिकडे बघेना. लक्ष्मणजी लक्षात आलं की ज्या अर्थी भगवान रामचंद्र प्रभू तिकडे बघत नाही, त्या अर्थी इथे काहीतरी गौड बंगाल आहे. समोर असताना सुद्धा बघत नाही, म्हणजे काय आहे काय नाही. आणि ह्या समोर समोर जाऊ लागल्या, समोर समोर जाऊ लागल्या. आणि शेवटी एकदम समोर आल्यानंतर भगवान रामचंद्र प्रभूने हात जोडले, सांगितलं, माते तुम्ही इकडे कोणीकडे आणि भगवान महादेव कुठे, आमचे उपास्य देवते कुठे. एवढं विचारल्याबरोबर आता तो चेहरा, पुन्हा महिला दिन होते, पडला ना चेहरा. महिला दिनी नाही पडायला पाहिजे, पडला त्यांचा चेहरा. एकदम खरखन चेहरा पडून गेला. आणि मग काय महाराज, खजील झाल्या, काही सुचायला तयार नाही, खाली मान घालून परत यायला लागल्या. मला सांगितलं होतं त्यांनी की जाऊ नको, पण मी ऐकलं नाही. आता काय करणार, तिथे गेल्यानंतर मी काय उत्तर देणार. चिंतित झाले. प्रभू रामचंद्रानं त्यांना पुन्हा एक रूप दाखवलं. भगवान राम, सीता, लक्ष्मण अशा प्रकारचं रूप त्यांना दिसलं की सीता ही रामप्रभूला सोडून राहू शकत नाही, राहू शकत नाही. ह्या भगवंताच्या लीला आहेत. भगवंतानं प्रतिबिंब दिलं होतं, ते रावणाने जे नेलं ते. प्रत्यक्ष सीतेला हात लावण्याची सुद्धा रावणाची हिंमत नव्हती महाराज.
शक्ती फार अफाट होती, त्याला कसं काय ते हात लावणार? हे सगळं बघितलं, खजील झालेले भगवान महादेवाकडे आल्या आणि मग भगवान महादेवाने सांगितलं, कसं काय राहिली परीक्षा? पेपर फुटला का कसा झाला? हो, आता तर 2-3 पेपर छापायची पाळी आली. पेपर फुटलेला पेपर, पुन्हा ते त्याची उत्तरपत्रिका, हे सगळं आता विचारूच नका. कशी काय राहिली म्हणले परीक्षा? काही नाही म्हणले, तुमच्यासारखंच मी त्यांचं दर्शन घेतलं. खोटं बोलायचं, अगोदर चुकलं पुन्हा खोटं बोलायचं का? बोलायला नाही पाहिजे, जे झालं ते सांगायला पाहिजे, पण परत खोटं बोलल्या. भगवान महादेवाने अंतर्ध्यान लावलं आणि पाहिलं की माझी ही जी पत्नी आहे हे हिनं सीतेचं रूप घेतलेलं आहे, माझ्या स्वामीचं रूप घेतलेलं असल्यामुळे आता हिचा मी स्वीकार करू शकत नाही, हिचा स्वीकार करू शकत. म्हणून भगवान महादेव सुद्धा दुःखी झाले. त्याग करावं ही सुद्धा त्यांची भूमिका नव्हती, कारण सती ही अनन्य होती. पण आता केलं ना असं, त्यागही करता येईना, पुन्हा काही बोलता येईना, असं झालं. स्वीकार पण करता येईना. म्हणून मग भगवान महादेव काही बोलले नाही. त्यांनी समाधी लावून घेतली. सतीनं ते ओळखून घेतलं. 1 नाही 2 दिवस नाही, 27,000 वर्षापर्यंत समाधी लावली. नंतर पुन्हा जागृत अवस्थेमध्ये आले. ते दक्षानं यज्ञ केला, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सगळ्याला बोलवलं, भगवान महादेवाला आमंत्रण दिलं नाही. कारण त्या ब्रह्मसभेमध्ये एकदा दक्ष प्रजापती आले तर सगळेजण उठून उभे राहिले होते. भगवान महादेव स्वमहिमेमध्ये बसले होते, जाणून बुजून नाही. उठून उभे राहिले नाही तर दक्षाला राग आला आणि दक्ष त्या सभेमध्ये त्यांच्यावर रागावला होता. म्हणले, असल्या जावयाला मी केलं, म्हणले इतकी माझी चांगली मुलगी दिली, यांना कोणाचा मान नाही, सन्मान नाही. मी सभेमध्ये आलो, सगळ्यांनी माझा सत्कार केला आणि हे आपले बघून खुशाल बसून राहिले म्हणे. आणि मी एवढं सगळं मागे पुढे काही न पाहता माझी एवढी नक्षत्रासारखी मुलगी दिली. काही यांचा ड्रेस पाहिला, काय पाहिलं म्हणले मी यांच्याकडे? काही बघितलं नाही, पण देऊन टाकली. रागावला तो खूप. आणि तेव्हापासून तो राग, त्याला तो अपमान केल्यामुळे कधी ना कधी त्याच्या मनामध्ये ते बदला घेण्याची एक ही होती, खुमखुमी होती. आणि त्याप्रमाणे त्यानं नाही बोलवलं. मग सतीला काही राहवल्या गेलं नाही आणि सतीनं मग परवानगी मागितली. भगवान महादेव म्हणते जाऊ नको, तरी पण त्या ठिकाणी कसे तरी तक्रार बिक्रार करून गेल. पण तिथे त्यांचा महादेवाचा भाग काढलेला नव्हता यज्ञामध्ये. सतीशी कोणी प्रेमाने बोलायला तयार नाही. एक आई जर सोडली तर कोणीच बोलायला तयार नाही. तिला राग आला आणि तिने तिथे देहदहन केला. आणि तो देहदहन केल्यानंतर पुन्हा त्या पर्वतावर पार्वती म्हणून जन्माला आल्या. आणि पुन्हा भगवान महादेवाचा काय झाला, अगदी थाटामाटानं विवाह झाला. म्हणून आजचा हा महाशिवरात्रीचा जो दिन आहे ते फार आनंदी अशा प्रकारचा दिवस आहे. भगवान महादेवाचा विवाह सुद्धा साजरा केला जातो. घृष्णेश्वरामध्ये सुद्धा खूप मोठा सोहळा करतात. विठ्ठल भगवान महादेवाचं वर्णन करणारे काही जे अभंग आहेत ते सेवेकरता घ्यावे लागतात. कारण हे जे कीर्तन आहे हे नैमित्तिक स्वरूपाचं कीर्तन. इथे काही ठराविक अभंग असतात. प्रत्येक साधू संतांनी भगवान महादेवाचं वर्णन केलेलं आहे. नाथांचाच आणखी अभंग आहे, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. हे नाथांनी आणखी वर्णन केलेले. जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलेले. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेद काशी नाड एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे. म्हणजे तुकोबारायांनी सुद्धा भगवान महादेवाचं वर्णन केलेलं आहे. सगळ्या संतांनी, संत नामदेव महाराजांनी सुद्धा
आपल्या गाथ्यामध्ये पूर्ण भगवान महादेवाची शिवरात्रीची कथाच लिहिलेली आहे अभंगाच्या रूपानं. विठ्ठल माथा पडता पाला सांब देणे संतोषला, सांब देणे संतोषला, सांब देणे संतोषला. नामदेव महाराजांनी वर्णन केले की माथा पडता पाला सांबतेने संतोषला, होता प्राचीनाचा ठेवा बहु दुर्लभ मानवा. सुंदर अशा प्रकारचा त्यांचा अभंग आहे. तो त्या महाशिवरात्रीच्या कथेच्या अंतर्गत आलेला हा अभंग आहे. ज्ञानोबारांनी सुद्धा भगवान महादेवाचं वर्णन केलेले. ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी, तर स्वर्गदयाची साळुंखा, समुद्रपाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका, जो आधार ती लोकी, लिंग देखिले देखिले, असं सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे. प्रत्येक संतांनी भगवान महादेवाचं म्हणजे भगवान महादेवाची भक्ती आणि विष्णू परमात्म्याच्या भक्तीचा विरोध करणं हे संप्रदायाला मान्य नाही. हरिहरामध्ये भेद बघायचाच नाही. म्हणून सगळ्या संतांनी भगवान महादेवाची भक्ती मानलेली आहे. आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक नैमित्तिक म्हणून एक कुठला तरी भगवान महादेवाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा लागतो. आज जो आपण सेवेकरता अभंग घेतलेला आहे त्याच्यामध्ये शिवरात्रीच्या व्रताचं वर्णन केलेलं आहे. शिवरात्री व्रत करी यथाविधी, भावे पूजे आधी शिवलिंग. हे शिवरात्र हे व्रत आहे. एकादशी सुद्धा काय आहे? व्रत आहे. पयव्रत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे होते. कात्यायनी नावाचं व्रत आहे. व्रत म्हटलं की त्याचं एक विधी विधान सांगितलेलं आहे. व्रताचं विधी विधान असतं. कोकिला व्रत होत येतं किती वर्षानं काही माहिती नाही, पण महिलांना माहिती. कितीतरी वर्षांनी ते कोकिला व्रत येतं. त्याच्यामध्ये सोन्याची कोकिला द्यावी लागते ब्राह्मणाला, एकदम बारीक. तुम्हाला वाटलं कोकिलेसारखी एवढी मोठी का? असे काही शिक्के बिक्के करून देतात लोक. सोन्याचं देणं म्हणजे एवढं सोपं आहे का? तर हे कोकिला व्रत आहे. त्याचे सगळ्याचे व्रताचे विधान आहेत. एकादशीचं व्रत ते दशमीपासून प्रारंभ होतं की दशमीला एका वेळेला जेवण करायचं, नंतर जेवण नाही घ्यायचं. म्हणजे एकादशीचं व्रत हा निराहारी सांगितलेले. व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम. एकादशी व्रताला उपवास करायचा. शरीर चांगलं तंदुरुस्त असलं तर उपवास माणसाला साधतो. काही शरीराला काही, आता सध्या या कलियुगामध्ये भुका जास्त वाढलेल्या, खातात कमी पण भूक जास्त लागते. पहिल्यासारखे जेवण राहिले नाही माणसाचे. 1-2-3 फुलके खाल्ले गेले की माणूस बस 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 लय खूप झालं, जास्त वाढू नका, मला धकणार नाही, असे काही एवढे खाणारे लोक राहिले नाही. अगोदर खूप काही खाणारे लोक होते. आमच्या रोहिलागडचा एक मनुष्य होता, ते पुण्याला जेवायला बसला आणि ते बारीक बारीक ते फुलके केले होते, ते गव्हाचे, म्हणजे चपातीचं पिल्लू धरा ते फुलके म्हणतात, ते केले होते. ते 2-3 त्याला वाढल्यानंतर ती बाई विचारायला लागली, हवं का हवं का? तो म्हणला, तू सगळे किती बनवलेले दे सांग. ती म्हणले, माझ्याकडे तर 50-55 आहेत, इथं ठेवून दे. तू असं राहून राहून म्हणशील हवं का, ते मला काही सहन होणार नाही. आणि ते जेवढे केले होते तेवढे खाऊन घेतले आणि पुन्हा हात धुताना मला झाला बुवा पाणी प्यायचा आधार, असा म्हणतो. आता कुठे एवढे लोक राहिले महाराज, आहार वगैरे एवढे राहिले नाही. कलियुगामध्ये उपवास वगैरे करणं एवढं कठीण आहे. बरेच वेळेला तर डॉक्टर सांगतात, आता तुम्ही उपवास सोडून द्या, तुम्हाला ते सहन होत नाही, आता तुम्हाला गोळ्या आहेत,
म्हणजे लिमलेटच्या नाही, दुसऱ्या गोळ्या. त्याच्यामुळे तुम्ही उपवास करू नका, उपवास चांगला नाही. ह्या ज्या उपवासाच्या वस्तू आहेत त्यातली त्यात हा जो साबुदाणा आहे हा तर खतरनाकच वस्तू आहे. ते पोटामध्येच कसं काय त्या ठिकाणी असं मला तर वाटतं आतड्याला धरून ठेवत असं जाम करून टाकतो. तो फार चिकट असतो ना तो. तरी पण आपलं शरीर किती भगवंताने चांगलं बनवलं, साबुदाणा सुद्धा आपण पचवतो. नाहीतर खरं तर आपले आतडे असे ते काय देतात कपड्याला, ते कडप्पा, तसे कडप्प्यासारखेच व्हायला पाहिजे होते. साबुदाणा सुद्धा पचवण्याची शक्ती दिलेली आपल्याला. तर हे सगळं आपण आता खातो. पण एकादशीच्या दिवशी निराहारी राहावं तर शरीर चांगलं असलं तर, आणि रात्रभर प्रभूचं चिंतन करायचं, असं व्रताचं विधी आहे. रात्रभर चिंतन करायचं, मग भजन असेल, कीर्तन असेल, जागर असेल. आणि द्वादशीला सूर्योदयाच्या वेळेला द्वादशी तिथी लागली कारण सूर्योदय झाल्याबरोबर तिथी प्रारंभ होतो. मग त्यावेळेला द्वादशी वगैरे सोडायची, उपवास सोडायचा, आणि मग नंतर दिवसभर पुन्हा मग काही घ्यायचं नाही. असं ते एकादशी व्रताचं नियम. पुन्हा रात्रभर जागर केला तर द्वादशीला पण दिवसा झोपायचं नाही. सगळे त्याचे नियम आहेत. व्रत कुठलंही व्रत असू द्या त्याचं नियम आहे. तुम्ही हे व्रत करता तर असं करा. जसं गवळणीनं जे कात्यायनी नावाचं व्रत केलं होतं तर त्यांच्याकडून चूक घडली होती. त्या यमुनेमध्ये विवस्त्र स्नान करायला लागले आणि त्या पाण्यातल्या ज्या जलदेवता आहेत त्या कुपित होतील ना, म्हणून भगवंतानं त्यांचे वस्त्र हरण केले आणि त्यांना नियम सांगितला की तुमचं व्रत चुकलं तर तुम्हाला माझं दर्शन होणार नाही. भगवंताच्या संघाचे सुख प्राप्त व्हावं एवढ्याकरता ते कात्यायनी व्रत होतं. आणि ते पुढे मग त्यांना रास क्रीडेच्या निमित्तानं भगवंतानं सुख दिलं, कितीतरी सुख दिलं. म्या रास क्रीडेची रात्री ब्रह्मषण्मास केली होती, गोपिका अर्धक्षण मानिती वेगिका गभस्ती उगवला. इतका आनंद दिला होता गोपिकांना. पण व्रतामधले जो काही दोष होता तो भगवंतानं निवृत्त केला. स्नान करत असताना अंगावर वस्त्र असलं पाहिजे असं दोष निवृत्त केला. म्हणून कुठल्याही व्रताला विधी विधान वगैरे सांगितलेलं आहे. तसं हे महाशिवरात्रीचं व्रत आहे. हे महाशिवरात्रीचं व्रत सुद्धा एकादशी सारखंच आहे. एकादशी सारखाच याला उपवास वगैरे हे सगळं करायचं. जितकं तुम्हाला त्या ठिकाणी उपवास करता येईल तेवढं उपवास करायचा. पण आता महाशिवरात्रीला थोडे रताळे बिताळे बी येतात, थोड्या वस्तू जरा जास्त वाढूनच असतात. महाशिवरात्र तर फराळाचं सुद्धा म्हणजे मोठं ताट भरलेलं असतं. असं महाशिवरात्रीचं थाट फार वेगळं आहे. करतात पण कमीत कमी जे कधीच करत नाही, जे कोणताच उपवास वगैरे करत नाही ते सुद्धा महाशिवरात्री केल्याशिवाय राहत, अशी ही महाशिवरात्री आहे. त्याचं व्रत आहे. दिवसभर उपवास वगैरे, भगवान महादेवाचं चिंतन करायचं, भगवान महादेवाचा जप करायचा. आता तर काही सांगायची सुद्धा गरज नाही की तुम्ही भगवान महादेवाच्या मंदिरात जा, भगवान महादेवाला मंगल स्नान घाला. आता सांगायची सुद्धा गरज राहिलेली नाही. आता घरोघर लोकांना माहिती झाली. घरोघर लोकांना फक्त आता कानावर यायचा उशीर की बोरं घेऊन जातो, चालेल. बोरं न्यायचे, 10-12 बोरं टाकायचे, काही आणायचे पुन्हा. हो, बोरं खायचे, अमुक खायचे. तिकडे आमच्या मोठ्या मुलीच्या गावाकडे तर रात्री लोक लवंगा घेऊन आले होते. एकदा लवंगा घेऊन आले, एकदा काळे मिरे घेऊन आले. असं जे जे काही त्यांच्या कानावर येतं ते माणसं करत राहतात. भगवान महादेवाला खूप गर्दी आहे. हो, खूप म्हणजे खूप गर्दी. लाखोनी लोक भगवान महादेवाच्या भक्तीला लागलेले आहेत. फक्त भगवान महादेवाची जर तुम्ही निष्काम भावनेनं सेवा केली तर भगवान महादेव तुम्हाला ब्राह्मी सुख काय आहे, ब्रह्मसुख काय आहे हे तुम्हाला प्रदान करतील. कारण ते ज्ञानाचे अग्रगण्य दैवत आहे. आदिनाथ गुरु म्हटलेले त्यांनी सकळ सिद्धांचा. म्हणून ब्राह्मी भाव तुम्हाला निर्माण होऊ शकतो. सकाम भावनेनं काही भक्ती करणारे त्यांची सकाम भावना पूर्ण होते. पण सकाम भावना जी आहे ती माणसाची संसारातली ती गोष्ट असल्यामुळे संसार हा नेहमी अपूर्णच असतो.
संसारामध्ये कितीही तुम्हाला देवाने दिलं तरी त्याच्यामध्ये परिपूर्णता होतच नाही. संसार हा अपूर्णच असतो. काही ना काहीतरी मागण्या माणसाच्या चालूच असतात. कोणी असं म्हणत नाही की कृतकृत्यस्य भारत. प्रपंचानं कोणीच कृतकृत्य होत नाही की आमचं सगळं काही चांगलं झालेलं आहे, आता आम्हाला कशाचीही गरज राहिली नाही, असं संसारिक मनुष्य म्हणूच शकत नाही. म्हणून सकाम भक्तीपेक्षा निष्काम भक्ती याला विशेष प्राधान्य आहे. विठ्ठल म्हणजे हा महाशिवरात्रीचं हे जे व्रत आहे, हे जो कोणी भक्त करील, यामध्ये असं वर्णन केलं की महाशिवरात्री यथावधी व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग. हा भावे शब्द फार महत्वाचा आहे. भगवंताचं पूजन करत असताना त्याच्या मागे शुद्ध भाव असला पाहिजे, अंतःकरण शुद्धी असली पाहिजे. भावे गावे गीत भावे गावे आमचे मोहिते भाऊ फार जबरदस्त काम. भावे गावे गीत, या ठिकाणी भगवंताचे गुणानुवाद. गीत म्हणजे गुणानुवाद. पण भावे गावे, भगवंताच्या भक्तीच्या बुडाशी काय पाहिजे? भाव पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. शुद्ध भाव याला किती महत्व आहे. जसं एखाद्या फळावर आपण 0 0 असे काढले, असं 0 लिहिले, एकाच्या पुढे एकाच्या पुढे एक असे 2 0 3 0 4 0 लिहिले, तर त्याची किंमत किती होते? कितीही 0 लिहिले तरी त्याची किंमत 0 होते. पण या 0च्या मागे एकाचा आकडा लिहिला, 0च्या मागे जर एकाचा आकडा लिहिला, असं एक म्हणायचं की 1 दाखविती 10, पण फाटा पुसून या पहा. तो एकाचा जो खालचा फाटा आहे तो नुसता पुसून टाकला की त्याचं सुद्धा काय होऊन जातं? 0 होऊन जातं. तसा हा भाव जो आहे ना, हा फाटा आहे. हा फाटा आहे. भाव नसला आणि फक्त तुमच्या मागण्यास तुम्ही मागायला, देवाविषयी नाही, देवापाही नाही भाव, भक्ती वरी वरी वा. वरी वरी म्हणजे संसारातल्या गोष्टी माग. वरवरची भक्ती म्हणजे काय? देवा तुम्ही माझं हे काम करा, देवा अशी अशी अडचण आहे, कुठेतरी काही जाक लागू द्या, देवा या असं झालेलं आहे, देवा ते तसं झालेलं आहे. अशा अनेक अडचणी भगवंताकडे न्यायच्या, म्हणजे याला वरी वरी भक्ती म्हणतात. वरची वरची भक्ती, देवाचा संबंध आपल्या संसाराच्या कामाशी जोडणे. संसारातले काम तुम्ही शेजाऱ्याला सांगून बघा, तो तरी करतो का? तुमच्या घरातले काम जर एखाद्या शेजाऱ्याला जरी म्हटले, माझं अमुक एक काम पडलेलं ते करतो का? तो पण करणार नाही, तो पण करणार नाही. भगवान महादेव भोळे आहेत म्हणून बस ऐकतात तुमचं ऐकतात हे सगळं, की माझं हे काम आहे ते काम आहे. पण तुकोबाराय म्हणतात भक्ती वरी वरी येते.
वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. जोपर्यंत जीवभाव भगवंताला समर्पण केला नाही तोपर्यंत ते सगळेचे सगळं व्यभिचार प्रकरणामध्ये मोडलेले. व्यभिचार प्रकरण कशाला म्हणतात? व्यभिचार प्रकरण म्हणजे संसारातल्या गोष्टी पाहिजे, हे पाहिजे, ते हजारो गोष्टी. जसं त्या वट सावित्रीची पूजा करते महिला, तिचा भाव कसा असतो की हाच पती किती जन्म पाहिजे, 7 जन्मापर्यंत हाच पती पाहिजे, अशी जी स्त्री म्हणते तिला वट सावित्री म्हणायचं. आणि जी एका जन्मात 7 पती तिला कोणती सावित्री म्हणायची? वट सावित्रीच म्हणा. मागं चालावं फार झालं. विठाला भक्ती वरी वरी वाव तो हे चावटीचे बोल जनरंजवणे खोल. नये नेत्रा जळ नाही अंतरी तळमळ. अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव नाही, काही नाही, काही नाही. आणि तुम्ही त्या ठिकाणी जी सेवा करतायत त्या सेवेला वरवरची भक्ती म्हटलेली आहे, व्यभिचारी भक्ती म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी महाशिवरात्रीचं जे व्रत आहे त्या व्रतामध्ये हा भावे शब्द फार महत्वाचा आहे. भावे पूजी आधी शिवलिंग. भगवान महादेवाचं जे आपण लिंग पूजन करतो ते शुद्ध भावानं. आणि शुद्ध भाव त्यालाच म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये फक्त परमात्माच आहे, कुठलीही गोष्ट संसारातली मनामध्ये नाही. परमात्म्यासाठीच मी चाललेले आहे, परमात्म्याचं पूजन करायचंय. तो अंतर्यामी आहे, त्याला काय असेल नसेल तो देईल, नाही तर नाही देईल. त्याला माहिती आहे सगळं. तो भक्तांचं काम करणार आहे. अनेक भक्तांना अनेक गोष्टी परमात्मा देत असतात. काही त्याच्याजवळ काही मागायचं नाही. तर शुद्ध भाव फार महत्वाचा आहे. हे त्याचा व्रताचा विधी आहे की भावे पूजी आधी शिवलिंग. असं जर केलं तर जे महान दुःख आहे आपल्या मागे लागलेले जन्म मरणाचं दुःख, ते दुःख निवृत्त होतं असं नाथ महाराज सांगतात. चुकले चुकले जन्माचे चुकले चुकले जन्माचे बंधन
पुनरागमन नये तेथे. शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतायत की शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावे पूजे आधी शिवलिंग. महाशिवरात्रीचं जे व्रत यथाविधी करतात आणि शुद्ध भावानं भगवान महादेवाचं पूजन करतात. निर्मळ अंतःकरणानं निर्मल जन मनसो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. निर्मळ अंतःकरणानं भगवंताची सेवा करतात. चुकले चुकले जन्मांचे बंधन, पुनरागमन नये तेने. त्याच्या जन्माचं बंधन चुकलं, पुन्हा त्याला जन्म मरणाच्या गर्तेमध्ये पडण्याची गरज नाही. कारण जन्म मरणाच्या गर्तेचं जे बंधन आहे, 4 अंगानं माणसाला बंधन प्राप्त होतं. काळ, कर्म, स्वभाव आणि गुण. या 4 गोष्टीनं मनुष्य जन्म मरणाच्या गर्तेत जातो. ते आपल्याला प्राप्त झालेला जो काळ आहे त्याने जर सार्थकी लावला नाही तर जन्म मरणाच्या चक्रात पडला समजा. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आपल्याला एक ठराविक काळ दिलेला आहे भगवंताने, तोही आपल्याला माहिती नाही. 100 वर्ष तसं मंजूर होऊन आलेले. आपले मंजूर किती झालेले? माणसाला किती वर्ष वय दिलं? 100 वर्षाचे. पण कधी कधी काय होतं, आता आजकाल हे कर्ज वगैरे मिळतात ना, तर त्याच्या सबसिडी वगैरे असते. काही काहीला मिळाल्यावर अर्धमाफ असे काही आहेत. आता भारत सरकारने काही कर्ज काढलेले आहेत की 2 लाख 2.5 लाख घ्यायचे आणि 1.5 लाखच भरायचे. अशा आहे काहीतरी, लाख रुपये तुम्हाला माफ. तसं 100 वर्ष जरी मंजूर होऊन आलेलं आहे तरी मला तर सध्या अर्धी सबसिडीच आहे. म्हणजे माणसाचं वय किती झालं आता? 50च्या वर जर धकला तर गोळ्यावर आला. 50च्या वर्षाचं वय कशावर आहे? गोळ्या खाल्ल्या तर जगल, नाहीतर त्याचा खेळ आटोपला. अशी ती स्थिती आहे. म्हणून चांगलं जे वय आहे, जे आपल्याला भक्ती करण्याचं वय आहे, जी उमंग आहे, ती 50 वर्षापर्यंत आहे. मग हा आपल्याला दिलेला जो काळ आहे तो काळ सार्थकी लावता आला पाहिजे. बाल्यावस्थेपासून भगवंताच्या भक्तीचा आपल्याला वेध लागला पाहिजे. आणि प्रपंचासाठी जे काय आपण शिक्षण वगैरे घेतो, काही पैसा मिळवतो, काही नोकरी आहे, व्यापार आहे, शेती, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते बल आपण त्याच्यासाठी करायचं, वापरायचं. पण ते सगळं करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ते कर्तव्य कर्म करत करत प्रभूचं चिंतन करत राहायचं. तर हा जो काळ आहे, हा काळ जर आपण सार्थकी घातला तर एकदम प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा तो अंतकाळ आहे. अंतकाळ आहे तो काळ तर कोणाला सुटतच नाही. कधी ना कधी आपला एक दिवस काय होणार आहे? अंतकाळ होणार आहे. आणि अंतकाळ जो आहे तो सार्थकी कधी लागतो? अंतकालेच मामेव आणि तो अंतकाळ सार्थकी लागण्यासाठी आयुष्यभर जर तुम्ही प्रभूचं चिंतन केलं तर तो काळ गोड होतो. नंतर त्या अंतकाळाच्या वेळेला काहीतरी संसारातल्या गोष्टी समोर येतात. आपण काळ सगळा संसारातल्या कामाला घातला, संसाराच्या काय म्हणतात ना, जीव लावला सगळा घासून, अंतकाली जाय आता तोंड वासून. सगळ्या संसारातल्या गोष्टीला आपण जीव घासून लावला आणि मग अंतकाळाच्या वेळेला ते काळ आपल्याला तिथे त्या गोष्टी दाखवतो. कशात तरी मन राहून जातं, कशात तरी माणसाचं मन राहून जातं. आणि मग पुढे मग ते कावळ्याला आपण सांगत असतो. त्या कावळ्याला बोलतात ना, कावळा जर घास घ्यायला नाही लागला, करून टाकू पोरीचं लग्न, घ्या तुम्ही, नका फिकर करू. अशा काही काही गोष्टी काय सांगाव्या लागतात. काही लोकांना म्हणावं लागतं, तुम्ही नाही का तंबाखूची हे ठेवायची, तंबाखूची पुडी ठेवा, त्याला तंबाखू खायची काय होती सवय. ते एकदम मी पाहिलं होतं. आमच्या समोर ते कोणती समाजाचे लोक आहेत,
तर त्यांच्या तिथे असं झालं होतं की ते काही त्याला कावळा घ्यायला तयार, तर त्याला दारू प्यायची सवय. मग ती शेवटी आणावं लागली बाटली त्यांना. ती बाटली सुद्धा तिथं ठेवावी लागली. त्यावेळेला कुठं ते त्याने उचललं. म्हणजे अंतकाळच्या वेळेला ह्या असल्या वासना समोर येतात. म्हणून काळ हा आपल्याला जन्म मरणाच्या गर्तेत टाकतो. आपण जर मिळालेला काळ जर वाया घातला, प्राप्त झालेला काळ जर वाया घातला, चिंतन नाही केलं, तर आपल्याला जन्म मरणाच्या गर्तेत जावं. काळ आहे, कर्म आहेत आपले. आपण कोणते कर्म करतो ते सुद्धा आपल्याला जन्म मरणाच्या गर्तेत घालतात. म्हणून आपले कर्म चांगले असले पाहिजे, सात्विक कर्म असले पाहिजे, प्रभूची सेवा करणे त्याच्यामध्ये आहे असे आपण कर्म केले पाहिजे. पण आपले कर्म जर का तमोगुणी असले महाराज, तर ते आपल्याला शेवटी नरकात नेतात, जन्म मरणाच्या गर्तेत टाकतात. म्हणून काळ आहे, कर्म आहे, माणसाचा स्वभाव असतो. स्वभाव पण माणसाने सुधरून घेतला पाहिजे. आपला स्वभाव जो असतो ना, काही काही माणसं असे स्वभावाचे असतात, तुम्हाला काय सांगायचं, इतके रागीट आणि इतक्या मनात गोष्टी ठेवतात, मरूस तर काही काही लोक विसरत नाही. एखाद्याशी आबोला ठेवला, कारण थोडंसं राहतं, पण त्याला पाहिलं गेलं की तोंड फिरून घेते. काहीच एवढं झालेलं नसतं बरं, एवढं काहीच झालेलं नसतं, लगेच त्याच्याशी बघत नाही, त्याच्याकडं बोलत नाही. का हो, तुम्ही माणूस तुमच्या ओळखीचा होता, ओळखीचा होता, आपलं एकदा डोकं फिरलं ना तर आपण मरूस तर बोलत नाही. असे काही स्वभाव बेकार असतात. स्वभाव माणसाला सुधरवता येतं बरं, पण काही माणसं सुधरतच नाही, स्वभाव फार वाईट. स्वभाव सुद्धा माणसाला जन्म मरणाच्या गर्तेत घालतो, कारण मरेपर्यंत तो स्वभाव तसाच राहतो ना. मरेपर्यंत एखाद्याशी काही आपण आयुष्यभर बोललो नाही आणि नेमका मरायच्या टायमाला तो समोर येऊन बसला, याला बोलता येणार, दिसू राहील तो माणूस, त्याचा स्वभाव लगेच जागृत होतो ना. याने कशाला मग थोबाडतात, याला का कोणी आणलं इथं, ते स्वभाव माणसाचे मरूस तर जात नाही, मरूस तर जात नाही. किती काय म्हातारे कोतारे असे मरूस तर स्वभाव त्यांचा जात नाही, ते ठरलेलंच असतं. ते तसेचे तसे बोलणार. किती लोक म्हणजे आता तरी सुधरणा, तुमच्या गावऱ्या गेल्यात पुढं, असे लोक म्हणतात, तरी ते सुधरत नाही आणि ते स्वभावामुळे वाया जातात. काळ आहे, कर्म आहे, स्वभाव आहे आणि गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, हे सगळे गुण जे आहेत हे अशा प्रकारे माणसाला जन्म मरणाच्या गर्तेत घालत असतात. हेच बंधन आहेत माणसाला. पण भगवान महादेवाचे जो शुद्ध भावनेने सेवा करील ते सगळेच बंधन मुक्त होतात. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये, तेने पुन्हा तुम्हाला जन्म मरण यावं लागणार नाही, जन्म मरण संपून जातील. अशा प्रकारचे हे भगवान महादेवाची सेवा आहे. आणि भगवान महादेवाच्या सेवेसाठी वरच्या अंगानं जर बघितलं, हा तर अंतरातला भाव सांगितला मी तुम्हाला, की शुद्ध भाव जो आहे ना, ती अंतरातली सेवा आहे. आणि वरच्या अंगानं ज्या गोष्टी आहेत ते जसं गीतेमध्ये सुद्धा 2 श्लोक आहेत, एक वरच्या अंगानं दाखवलेला आहे सेवेचा, एक अंतःकरणातून. 9व्या अध्यायात 2 श्लोक आहेत. पहिली गोष्ट आहे पत्रम पुष्पम फलं तोयं यो मे भक्त्या तदा भक्तिभक्त्या वक्ष्यामि प्रयतात्मनः यत्करोषि यदश्नासि यज्जोषि तदाश्रयेत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. असे 2 श्लोक गीतेमध्ये आहेत. पहिली गोष्ट, आपण पूजन करण्याकरता काय करायचं, पत्रम पुष्पम फलम तोयं. पत्र म्हणजे पान, पुष्पम फूल, फळ आणि पाणी, लोटा, 1 लोटा जल, 1 लोटा जल, फूल, हे सगळं तुम्ही घ्यायचं. पत्रम पुष्पम फलम तोयं. आणि हे सृष्टीमध्ये भगवंतांनी दिलेलंच आहे, परमात्म्यानं हे निर्माण केलेलं आहे आणि ते घ्यायचं. एक मनुष्य म्हणला, मी कोणाच्या घराच्या समोरची फुलं तोडीत नसतो. म्हणलं का मग, पाणी ते घालते ना, आपण कशाला तोडायचं. मग मी विकत आणतो म्हणे, इथे बीड बायपासला राहते एक भक्त, ते मला सांगत होते, मी विकत आणत असतो. म्हणजे दुसऱ्यांनी पाणी घालायचं आणि मग ते फुलं तोडून आणायचे. अरे बापरे म्हणलं, हे तर लय भारी काम झाले. ते मी घेत नाही म्हणले, मी विकत आणत असतो, असं तो स्वतः म्हटलं.
अनेक असो, अनेकांचे अनेक भाव आहेत. आणि हे आपण त्या तुमची कोणती हरतालिकेच्या दिवशी तर सगळे झाडं वरबडून घेते, ते कोणाच्या दारात असतो ते चालूच असतं. ते पानं वगैरे गोळा करायचे, हे भगवान, हे वरच्या सेवा आहेत ह्या सगळ्या, की आपण काय नेऊ शकतो तर हे भगवंताच्या पूजेसाठी पत्रम पुष्पम फलम तर. आणि याच्यातलं काही नसलं तरी सुद्धा भगवंताची सेवा करता येते. तर दुसरा श्लोक जो सांगितला आपण, यत करोषि यदश्नाशी यज्जुहोषि ददाशी यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. यत करोषि, तुम्ही जे काही करता ते भगवंताला समर्पित करा, कृष्णार्पण करत जा. बस जे काही तुमच्या दिवसभराचे काम आहे ते यत करोषि यदश्नाशी, जे खात असतील ते सगळं भगवंताला अर्पण करा. यज्जुहोषि ददाशी, काय देणार देत असतील ते, हे सगळं भगवंताला अर्पण करायचं, भगवंताला कृष्णार्पण या बुद्धीनं करायचं. तसं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी अगोदर जे सांगितलं ते अंतःकरणाचा भाव आहे, म्हणजे शुद्ध भावानं पूजन करायचं, त्याच्यासाठी काहीही लागत नाही. आणि आता तुम्हाला वरच्या अंगानं जे पूजन आहे त्याचं वर्णन तिसऱ्या कडव्यामध्ये केलं. एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन बहु तत्वता सोपे बहु, हे अभंगाचं तिसरं कडवं आहे. की तुम्हाला आता काय न्यायचं पूजा करण्यासाठी, त्या गोष्टी. पहिली गोष्ट तर तो त्या भगवंताला काहीही लागत नाही, फक्त शुद्ध भाव लागतो. हे अगोदर पहिल्या कडव्यामध्ये सांगितलं, भावे पूजी आधी शिवलिंग, भाव महत्वाचा आहे, हे अगोदर सांगितलं. आता पूजनाला आपण म्हणतो देवाकडे मोकळ्या हाताने जायचं नाही, खाली हाताने जायचं नाही असं म्हणतो. न्या मग एक बिल्वदळ चंदन अक्षता, भगवान महादेवाला चंदन आवडतं. आता ते मलयागिरी चंदन कुठे मिळतं, हे बसे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लाकडे आहेत, ते खादी भांडारमधून आम्ही अगोदर चंदन आणायचो, ते चांगलं, त्याचा सुगंध वगैरे येत होता. पण आता त्याच्यातही काही येईना, म्हणजे मार्केटमध्ये चांगल्या जातीचं चंदन मिळणं हे कठीण आहे. व्यापारी लोक काय माल देतील हातामध्ये काय नाही. हे चंदनाचं आपण भावनेनं ते लाकूड घ्यायचं, चंदन भावनेनं घ्यायचं. एकदा एक आमची पाहुणी होती, तिने मला सांगितलं हे चंदन घेऊन जा म्हणजे तुम्हाला, एवढा मोठा लाकूड. म्हणलं बापरे, हा तर 2-4 हजाराला येणार नाही, चंदन फार महाग आहे ना. तिने दिलं, म्हणजे आमचं हे प्युअर चंदन. मग 1 दिवस 2 दिवस लावलं तर ते डोक्याला चट्टे पडायला लागले. म्हणलं हे कशाचं तरी दुसरं लाकूड दिसते, घाला म्हणले याला सरपणामध्ये. प्युअर चंदनाची जी परीक्षा आहे त्याला मलयागिरी चंदन ज्याला म्हणतात. काय करायचं, कढईमध्ये तेल घ्यायचं आणि असं उकळायचं,
असं गदगद गदगद उकळलं ना, कढई खाली ठेवायची आणि फक्त चंदनाचे 2 थेंब टाकायचे. तर अगदी 2 मिनिटामध्ये तेल थंडगार झालं पाहिजे. 2च मिनिटात तेल असं बोट घातलं तरी चटका नाही लागलं पाहिजे. ते खास मलयागिरी चंदन 2 थेंबात ते थंड झालं पाहिजे. आणि ते मलयागिरी चंदन जर नुसतं इथे एक लावलं ना, तर माणसाचे दिवसभर माणसाला शांती प्राप्त होते. आता कुठे बाजारात असे चंदन असतील, कुठेतरी राजे रजवाडे वगैरे मोठे जे लोक आहेत, मोठे महाल पंढरपूरला वगैरे आहे बघ, खास काही चंदन आहे. ते भगवंताला जे चंदनाचे लेप वगैरे देतात ना, ते तिथं सगळ्या याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये सुगंध दरवळतो. तरी परंतु ते मलयागिरी आहे की नाही कोणाला माहित. त्या चंदनामध्ये पण आहे एक चांगल्या क्वालिटीचं चंदन, कारण ते पण मी लावून बघितलेलं. ते महापूजेच्या वेळेला जे आपल्याकडे देतात ना असं प्रसाद म्हणून, तर ते चंदन मी वापरून बघितलेलं, ते चांगलं आहे. तर भगवान महादेवाच्या पूजेला हे बाजाराच्या चंदनाच्या डब्या वगैरे येतात, बरं आहे आपलं, नसल्यापेक्षा बरं. बाकी ते काही खरं चंदन नाही. तर काय करायचं, एक बिल्वदळ म्हणजे बेलाचं पान हे भगवान महादेवाला आवडणारं आहे. एक बिल्वदळ, एक बेलाचं पान, ते कोणतं असेल थोडंसं व्यवस्थित रीतीनं बेलाचं पान घ्यायचं आणि घेऊन जायचं. ते मोठ्या झाडाचं लहान झाडाचं मी तर मला काही ते जास्त माहिती नाही, फक्त बिल्वदळ न्यायचं. एक बिल्वदळ आणि चंदन आणि अक्षता म्हणजे आपले तांदूळ. तांदूळ हे आपल्याला घरामध्ये उपलब्ध असतात, बिल्वदळ पण आपण उपलब्ध करू शकतो. फक्त चंदनच प्युअर भेटेल का नाही याची काही गॅरंटी नाही. एवढं घेऊन जायचं फक्त. पूजन तत्वता सोपे बहु, भगवान महादेवाचं शिवलिंगाचं पूजन करायचं आणि भगवान महादेवाच्या नामाचं चिंतन करायचं. सगळ्यांनी डोळे झाकायचे. नमः शिवाय म्हणा. नमः शिवाय. नमः शिवाय. त्रिलोचनाय त्र्यंबका त्रिकालाग्निकाला कालाग्निरुद्रा सदाशिवा श्रीमन्महादेवाय नमः. नमः शिवाय. अशा प्रकारचं हे पूजन भक्तिभावानं ते समर्पित करायचं. एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हर हरी हरिहर पूर्ण करी. नाथ महाराज म्हणतात असं तुम्ही पूजन त्या केलं तर हरिहर तुमची सर्व इच्छा पूर्ण करते. म्हणजे भगवान महादेवाची भक्ती केली म्हणजे ती हरीची सुद्धा भक्ती त्याच्या अंतर्गत आहे. हरिहर हा जो शब्द आलेला आहे हा विष्णू परमात्मा आणि भगवान महादेव. म्हणजे तुम्ही जर हर म्हणजे भगवान महादेवाचे जरी पूजन केली तर हरी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करू शकतात. आणि हरीचं पूजन केलं तरी भगवान महादेव तुमची इच्छा पूर्ण करू शकतात. कारण दोघांमध्ये भेद नाही, दोघं एकच आहेत. शिवा रामा नाही भेद असं म्हटलेलं आहे. असं रामायणामध्ये बरेच काही उल्लेख आलेला आहे. अभंगाचा पण थोडक्यात भाव सांगितलेला आहे. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू. महाशिवरात्रीची जी कथा आहे ती थोड्या राहिलेल्या वेळामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करू. पण भजन जरा प्रेमानं करा, टाळी चांगली वाजवा. जय
वादनाचे झोपलेला माणूस जागा होऊन जाईल. कीर्तनामध्ये कसं वाद्य वगैरे असेल, वीररस निर्माण करणारे असलेले, आणि वारकरी संप्रदायाचे कीर्तन म्हणत चाली पण वीर रसाच्या पाहिजे, म्हणजे माणसाचे जागृत राहत. टाळी कडकडून वाजवणं, गजर करणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही खेळी मिळून गदारोळी आनंदे, सर्वांना असं उत्साहित रीतीनं, म्हणजे काल कीर्तन झालं ना आज असं कटाळ्याने करायचं असं नाही, सगळ्यांनी अगदी उत्साह, तसा प्रचंड आवाज काढायला पाहिजे. हर 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 हर, वाह, याला म्हणते काम. मी तुमचा आवाज ऐकून असं वाटायला अजून 1-2 घंटे करावं. भगवान महादेवाचं जे कथा आहे नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये आलेली, थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, कारण हे कथेचं महत्व असतं. त्या कथा महाशिवरात्रीच्या निमित्तानं लिहिलेल्या आहेत आणि आपलं हे परम कर्तव्य ती कथा सांगणं. ती कथा अशी एक कांचीपुरी नावाची नगरी होती आणि त्या कांचीपुरी नगरीमध्ये सोमदत्त नावाचा राजा राज्य करत होता. या सोमदत्त नावाच्या राजानं 500 बायका केल्या होत्या. तसं तर इतक्या बायका नाही करायला पाहिजे, मग किती करायला पाहिजे सांगा ना महाराज, तुम्ही म्हणताल ना इतक्या नाही करायला पाहिजे, म्हणजे नेमक्या किती करायला पाहिजे? 10-5 करायला पाहिजे का काय? असं काय म्हणणं काय आहे तुमचं? एकच करायला पाहिजे, एकच करायला पाहिजे. एक पत्नी व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ व्रत आहे, कारण त्या व्रतासारखं व्रत नाही. एक पत्नी व्रतानं आणि धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ हे जे सांगितलं, धर्माच्या अंगानं जर त्याने वर्तन केलं तर गृहस्थी मनुष्य हा सुद्धा ब्रह्मचारी सारखा असतो. गृहस्थी माणूस सुद्धा त्याची जर चाकोरी त्याने ठेवली तर त्यालाही फार मोठं महत्त्व आहे. म्हणून जास्त बायका नाही करायला पाहिजे, 2 सुद्धा करू नये. एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे घरी, पाप न लगे धुंडावे लागेल तेने तेथे जावे. 2 बायका जरी असल्या तरी सुद्धा, अगोदर हे पाटील घराण्यामध्ये याच्यामध्ये हे चालायचं अगोदर, त्याला 2 बायका आहे, लग्नाच्या 2 हे 2 ठेवेले, असे लोक म्हणायचे आज. पण ते त्यांना काय त्याच्यात भूषण वाटत असेल तर वाटो, ते पण तसं करायलाच नाही पाहिजे. ते चुकीची गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. कारण प्रत्येकामध्ये ज्या भगवंतानं शक्ती प्रदान केलेल्या आहेत त्या शक्तीच्या अंगानं सुद्धा त्या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत. कारण स्त्री ही जी आहे पुरुषापेक्षा स्त्रीमध्ये अनेक शक्ती भगवंताने दिलेल्या, अनेक शक्ती दिलेल्या आहेत की स्त्रीणाम द्विगुण आहारो बुद्धिस्तासाम व लज्जास्तासाम चतुर्गुणाः. स्त्री ही पुरुषापेक्षा द्विगुण आहार करून दाखवू शकते, करत नाही पण 2 पटीनं आहार करून दाखवू शकते. ही शक्ती भगवंतानं प्रदान केलेली, फक्त त्यांची पद्धत वेगळी आहे व थोडंफार चतकोर कशाला कशाला लावून खाते. कधी ठेसा घेतील, कधी दुसरीच्या खाली भाजी लावतील, कधी लोणचं घेतील आणि ते चतकोर खातात. एकदम ताटात भडकन टाकत नाही आणि पुन्हा खाताना म्हणतात काय झालं कानू आज धकानं, आणि पुरं टोपलं खालून करून टाकतात. म्हणजे खाऊ शकतात, खातात असं नाही. चाणक्यानं असं सांगितलेलं की स्त्री नाम द्विगुण आहार लज्जास्तासाम चतुर्गुणाः. पुरुषापेक्षा 4 पटीनं लज्जा त्यांच्याकडं जास्त असते. आता थोडंसं काळाच्या ओघात त्या गाऊनमुळे जरा कमी कमी होत चाललंय, पण ते आधी आधीची गोष्ट आहे की ती लाजाळू जास्त असायचे 4 पटी, आता लज्जा थोडी कमी झाली. पण बुद्धिस्तासाम चतुर्गुणा, बुद्धी 4 पटीनं जास्त आहे. या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या त्याच्यामध्ये. आणि अष्टगुणा हा काम हा असं चाणक्यानं वर्णन केलं. या कारणामुळं मनुष्यानं जास्त बायका करायला नाही पाहिजे, असं ते चाणक्य नीतीमध्ये दाखवलेलं आहे की त्यांच्यामध्ये किती प्रमाणामध्ये ह्या सगळ्या शक्ती दिलेल्या आहेत. आवाजाची सुद्धा शक्ती त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा दुपटी नाही.
जसं आपला हा सा लागला तर त्यांचा तो सा लागतो वरचा, सहजच लागतो. त्यांना कंठामध्ये ते फिट करून ठेवलेलं आहे. आपण इकडे म्हणतो सा, एकदम उंच असतो तो, आणि तो सहज असतो. त्यांचा निसर्गता आहे. त्या सगळ्या देणगी त्यांना दिलेल्या. आपल्याला काय करतो, दिल्या देवाने, आपलं काय चाललं त्याच्यात सांगा. भगवंतानी प्रदान केलेल्या त्या सगळ्या देणगी. म्हणून आपला मूळ विषय असा आहे की मनुष्यानं जास्त बायका नाही करायला. कितीही धनवान असू द्या, कसंही असू द्या, एक पत्नीव्रत हे फार महत्वाचं आहे. समदत्ती नावाच्या राजाने किती बायका केल्या? त्याला ध्यानात तरी राहिले असतील का? त्याला त्याचे नावं तरी माहीत असतील का? विसरला असेल ना तो सगळ्याचे नावं. पण इतके नावं कधी ध्यानात ठेवायची? कठीण गोष्ट आहे ती फार. मग त्याच्यामध्ये 2च पतिव्रता होत्या, म्हणजे पतीला अनुकूल होत्या, पतिव्रता होत्या. बाकीच्या 498 बायका ह्या व्यभिचारी होत्या. कारण राजाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, आणि तारुण्य अवस्थेमध्ये ती गोष्ट शक्यच होऊ शकत नाही की ती पतीविना राहू शकत नाही. म्हणून त्या 498 ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्याचे सगळे व्यभिचारी होते. या 2 पत्नी होत्या. पुढे काळाच्या ओघामध्ये सोमदत्त राजा थकून गेला, मरण पावला, तर त्याला हरणाचा जन्म मिळाला. तो हरिण झाला. आणि या ज्या 2 पतिव्रत्या होत्या त्या तिच्या पत्नी झाल्या, त्याच हरिणी झालेल्या. असं जन्म पुढे होत असतं ज्या ज्या भावनेनं होतं. किती वेळेला हे पती पत्नी जे आहे ना, किती वेळेला अदलून बदलून पती पत्नी होतात. पत्नी पुन्हा पती होऊन येते, पुन्हा पती पत्नी होतो, असं चालूच राहतं. हे चक्र आपल्याला माहिती नाही, आपल्याला काही ते ज्ञान नाही. भगवंताने ते ज्ञान दिलं नाही म्हणून बरं आहे. नाहीतर माणसाचे किती तक्रारी झाल्या असते. 10 वर्षापासून तो आम्हा हात पिच्छा धरलाय, असं झालं तर सोडीना बी 10 जन्मापासून. असं माणसाला ते ज्ञान दिलं नाही, पण सांगता येत नाही आपल्या हे जन्मात काय काय चाललेलं आहे, पुढचे काय काय होणार हे नाही सांगता येत. ते हरिणी झाल्या दोघी, आणि मग त्या अरण्यामध्ये त्या फिरत होत्या. त्याच्यामध्ये छोटी जी होती त्या हरिणी होती, तिला 2 पाडसं झाले होते, गोंडस अशा प्रकारचे पाडसं झाले. आणि मोठी जी होती ती गर्भिणी राहिली. तिला दिवस गेले होते, तिचे महिने भरत आले, आणि तिलाही आता पाडसं वगैरे होणार होते, अशी ती स्थिती होती. आणि त्या वनामध्ये विहरण करत होत्या. इकडे जो इंद्राकडे काम करणारा जो भूतसेन नावाचा चाकर होता, तो इंद्राची चाकरी करण्यामध्ये चुकला. तर इंद्रानं त्याला शाप दिला त्या भूतसेनाला, जाय तू भिल्ल होशील म्हणून, नीच जातीत तुला जन्म मिळेल, असा शाप दिला. म्हणून तो भूतसेन नावाचा जो चाकर आहे तो भूमीवर आला आणि भिल्ल जातीमध्ये जन्माला आला. त्याचं नाव चंड ठेवलं, चंड भिल्ल म्हणून तो जन्माला आला. आणि त्या भिल्लाच्या जातीमध्ये जन्माला आल्यापासून लहानपणापासून पशुपक्षी मारायचे, जीवन चालवायचं. हरिण मार, ससा मार, बकरी मार, वाघ, हिंसा शिकार करायची आणि पोट भरायची. असा हा चंड भिल्ल होता. तर तो चंड भिल्ल जो आहे तो आपला चरितार्थ करता सकाळी त्याने फाशे बिशे घेतले, हातामध्ये जाळे घेतले, धनुष्यबाण वगैरे घेतलेला आहे. काय त्या पारध्याला जे लागतात त्या गोष्टी सगळ्या शिकार करणाऱ्याला, त्या सगळ्या हातामध्ये घेतल्या आणि निघाला तो. तर योगायोगानं तो महाशिवरात्रीचा दिवस, तो चंड भिल्ल शिकारीला निघालेला आहे. महाशिवरात्रीचा दिवस होता. महाशिवरात्रीला सकाळपासून महिला पुरुषांची गर्दी चालली होती. सगळेजण पूजेला चालले होते. भगवान शिवालयामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या चंड भिल्लाला काहीच कळायला तयार नाही की आज नेमकं काय झालं, हे लोक कसे काय असे ओम नमः शिवाय म्हणायला लागले. मी रोज शिकारीला जातो पण हे पहिल्यांदाच दृश्य बघायला लागले. म्हणून ते ऐकून ऐकून त्याच्याही तोंडात ते यायला लागले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता चेष्टा करत असेल एखाद्या, चेष्टेने ओम नमः शिवाय म्हणत होतं. काही लोकांना चेष्टा करायची सवय असते. अशा आम्हालाही काही लोक जय हरी बुवा म्हणतात असं चेष्टेने. आज कुठे असं चेष्टेने बोलतात.
तर मग ते त्याला ते गमतीनं म्हणायला लागलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत होतं दिवसभर. पण त्या दिवशी शिकारच भेटली नाही. तर चांगलीच रात्र झाली ना, काही त्याला कळायला तयार नाही, काही भेटलं नाही, घरी काही खायला नाही, बायका मुलं उपाशी आहेत, काय कळावं काही कळत नाही. महाशिवरात्रीचे दिवसभराचं तोंडात पोटात काही नाही. योगायोगानं उपास घडला. त्याला काही माहिती नाही ही महाशिवरात्री का काय, त्याला भेटलंच नाही म्हणून नाही खाल्लं. असे काही सहजच काही त्याच्याकडून घडून गेलं, उपास घडून गेलं, चालला तो त्याचं ओम नमः शिवाय चालूच होता. एक पाणवठा होता तिथं, पाणी तिथं जसं आपल्या नद्या वगैरे असतात ना, तिथं तळं बिळं असं एक तळं होतं. तर इथं पाणी प्यायला काहीतरी हरिण बिरीन काहीतरी एखादं हिंस्र पशु येईल म्हणून त्याने तिथं जाळं लावलं आणि बाजूला म्हणले हरिण बघण्याकरता एखाद्या झाडावर जाऊन बसू. तर ते होतं बेलाचं झाड. तर त्या बेलाच्या झाडावर तो चढला, पण ज्याच्यावर पाय देऊन चढला तिथं महादेवाचं पिंड होतं. मग त्या पिंडीवर पाय देऊन वर चढला, त्या बेलाच्या झाडावर जाऊन बसला आणि मग तो आपल्याला हरिण दिसावं म्हणून ते पानं तोडायचा आणि तोंडाला तर चढ लागलेलाच होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि त्याची नजर कुणकडं? हरणाकडं. आणि ते पान नेमकं कुठं पडायला लागलं? पिंडीवर, भगवान महादेव. ओम नमः शिवाय. भगवान महादेव म्हणायला लागले की एवढे मी सकाळपासून भक्त पाहतोय, पण सगळ्याच्या पोटात काही काही आहे. भगवान महादेवाला आतलं दिसतं ना, याच्या पोटात किती शब्द नाही त्यांना दिसत होतं, याच्या पोटात किती रताळे आहेत, यानं अर्धा डझन केळी खाल्ल्यात आज, थोडे का थिडक्या. हो. काही लोकांच्या पोटामध्ये बदामाचा शिरा दिसायला लागला, कोणाच्या पोटात काय, कोणाच्या पोटात काय, हे सगळं महादेवाला. फक्त एवढाच एक बहादर आहे, याच्या पोटात काहीच नाही. म्हणून आपल्यावर पाय देऊन गेला तरी महादेवाला काही वाटलं नाही, कारण एखादं लेकरू असतं ते बापाला तोडवलं तर बापाला आनंद होतो. समजा आपण झोपलं छोटंसं लेकरू आलं आणि त्यानं आपल्या छातीवर पाय देऊन जरी उभा राहिला तर माणसाला काय वाटतं? छोट्याशा लेकराचं कौतुकच वाटतं ना, आनंदच वाटतो ना. का तो थोडासा सपोवाटा करतो की हा याने माझ्या अंगावर पाय दिला आणि याला आता ठोकूनच काढतो, उलट त्याला आनंद येतो. लहान लेकराचा आनंद वाटतो. त्याप्रमाणे भगवान महादेवाला त्याचं पाय दिल्याचं काही वाटलं नाही. किती भक्त श्रेष्ठ आहे म्हणजे, सकाळपासून पोटात काही नाही, काय भजन चालले, ओम नमः शिवाय, ओम नमः. भगवान महादेव प्रसन्न झाले आणि भगवान महादेवानं यमराजाला सांगितलं की माझ्या भक्ताला वरदान द्या. म्हणजे यमराज आले. भगवान महादेव ते, कारण सगळ्या ब्रह्मांडावर महादेवाची सत्ता आहे. यमराज आले, ते यमराजाला पाहिल्यावर हे घाबरलं जरा, कारण यमराजाला पाहून कोण घाबरणार नाही, सांगा बरं तुम्ही. जे भक्त आहेत ते नाही घाबरत. माणसाने अशी भक्ती करायला पाहिजे की यमराजानं सुद्धा त्या रेड्यावरून खाली उतरून म्हणायला पाहिजे तू बस मी चालवतो. मग ठीक आहे, विठाला ते घाबरला. म्हणजे कोण रे तू? म्हणले मी यमराज. यमराज, मला तर भीती वाटते. म्हणजे कशाला आले? म्हणजे मला भगवान महादेवाने पाठवलं, तुझ्यावर प्रसन्न झाले, वर माग. त्याने सांगितलं असं जर असलं तर मला फक्त एकच वर द्या, मला पक्ष्याची भाषा कळायला पाहिजे, पशुपक्ष्याची भाषा कळायला पाहिजे. म्हणजे तथास्तु. मग ते हरिण तिथे आलेच होत्या. मग त्या हरिण जसं पाणी प्यायला आलं तर त्या जाळ्यात फसलं. ते म्हणलं अरे अटकलं गाड्या कामात. तर ती त्याची पत्नी आली तेवढ्यामध्ये, जी पाडसजीला झाली होती ना छोटी बायको, ती तिथं आली. ती पण गळ्यात घाळा घालून रोडायला लागली. म्हणजे स्वामी काळ आला म्हणले तुमचा, तुम्ही फसून गेले, तुम्ही आता वाचत नाही. रडायला लागली ती. याला सगळं कळत होतं भाषा. ती एकमेकाला बोलायला लागली. ती म्हणायला लागली तुम्ही आता मी तुमच्याबरोबर येणार, तुमच्याशिवाय माझ्या जिण्याला काय अर्थ आहे. तो म्हणायला लागला तू असं करू नको, तुला छोटे छोटे 2 लेकरं आहेत, तू माझ्याबरोबर जीव देऊ नको. म्हणले मी तुमची मागच्या जन्मापासून सेवा करत आलेले, मी तुम्हाला सोडणार नाही. असं त्यांची भाषा चालली होती. त्यांचं हे याला सगळं ऐकू येत होतं. तेवढ्यात मोठी आली तिथे, ती गरोदर होती. तिनं पाहिलं आपले मालक आटकून गेले. ती पण म्हणते मी जाणार नाही, मी माझ्या स्वामी बरोबर प्राण देणार. त्या छोटीला म्हणायला लागली तुझे लेकर आहेत रानामध्ये, त्यांना स्तनपान करून ये बाबा, तो आपला तो पारधी येत नाही.
तो आपल्याला मारत नाही तोपर्यंत लवकर लेकराला पाजून ये. ती गेली, लेकराला स्तनपान करताना रडत होती, तर त्या लेकरांनी विचारलं, आई काय झालं रडायला? म्हणजे तुमची आमची शेवटची भेट. तुमचे वडील जाळ्यात अडकलेले आहेत आणि मी आता त्यांच्याबरोबर जाणार आहे. एकमेकामध्ये भाऊ भाऊ आहात, तुम्ही प्रेमानं राहा, प्रेमानं राहा. ते लेकरं म्हणजे आम्ही पण आई वडिलाशिवाय जगू शकत नाही. ते पण बरोबर आले, सगळे बरोबर आले. एकमेकामध्ये त्या ठिकाणी बरंच काही त्यांची चर्चा होती, जी की शास्त्रामध्ये ती चर्चा होती की कशा पद्धतीनं आपल्या पतीचे पातिव्रत्य धर्म कसा असतो, लेकराचा पित्याविषयी मात्याविषयी काय धर्म असतो, हे सगळं वर्णन तिथे. चंड भिल्ला ऐकतच राहिला. तो बाहेर आला, त्याने सांगितलं, बाबा हे तुमची मी भाषा ऐकून तर आश्चर्यच वाटू लागलं म्हणजे मला. त्याच्यामध्ये एका हरीने सांगितलं, आम्हाला पाणी प्यायला सोड, मग तू आम्हाला मारू शकतो. म्हणजे तुम्ही जर पळून गेला तर. मग त्यांनी सांगितलं, पळून गेला म्हणजे विश्वासघात करणाऱ्याला कोणत्या नरकात जावं लागतं, अनेक गोष्टी सांगितल्या. मग याचा भरोसा आला, त्याला पटला, पाण्याला सोडलं, पाणी पिऊन पुन्हा आलेले आहे, म्हणजे मार म्हणून. ते लेकरं म्हणायला लागले, आई वडिलांचं मृत्यू आम्ही नाही बघू शकत, अगोदर आम्हाला मारा. त्या बायका म्हणायला लागल्या, अगोदर आम्हाला मारा, आम्ही पतीचा मृत्यू बघू शकत नाही. तो म्हणला, मी नाही मारत म्हणले तुम्ही. म्हणजे तुला जर जड झाला असेल तर घरी घेऊन चल. एवढ्याला कसं काय न्यायचं म्हणून घरी चल. घरी गेल्या ते, आता मार मग. आणि त्यावेळेला ते भगवान महादेव प्रसन्न झाले. कैलासामधून तिथे त्यांना नेण्यासाठी विमान आलेलं आहे. ते सगळे शरीर तिथे पडले, दिव्य देह त्यांना प्राप्त झालेला आहे. ते सगळे कैलासामध्ये विमानामध्ये बसले, सगळे मुक्त झाले, दिव्य शरीर प्राप्त झालं. आणि ते जात असताना हा चंड भिल्ल रडायला लागला. म्हणजे यांना एवढी मोठी सद्गती प्राप्त झाली आणि मी काय केलं? म्हणजे बाबा तू आणखी एक वर्षभर असंच भजन करत राहा, तू भगवान महादेवाची सेवा करत राहा, पुढच्या वर्षी तुला पण विमान पाठव. त्या चंड भिल्लाला सांगितलं, पण सेवा करत राहा, निष्काम भावनेनं करत राहा. असं मनात आणू नको विमानाच्या आशेनं, मला विमान आलं पाहिजे, मला विमान आलं पाहिजे, असं नाही. निष्काम भावनेनं कर, भगवान महादेव तुलाही कैलासाला घेऊन जातील. अशा प्रकारे पुढच्या वर्षी त्यालाही विमान पाठवलेले. अशी ही लिंग पुराणाच्या अंतर्गत आलेली कथा आहे. ती नामदेव महाराजांनी ग्रथित केलेली आहे. ती कथा शिवरात्रीच्या निमित्तानं आपण सांगितलं. भगवान महादेवाची भक्ती मोठ्या प्रेमभावाने करा. अक्षदा, चंदन, फूल वगैरे भगवंताला वहा. ओम नमः शिवायचा रोज कमीत कमी एक माळ तरी आपण नित्यानं घरामध्ये घेतली पाहिजे. ज्ञानेश्वर हस्तलिखित केलेला आहे. त्याचा इथे आपल्याला शाल देऊन सन्मान करायचा आहे. मला म्हणजे आपले हे इलेक्ट्रिकवाले जाधव भाऊ त्यांनी मला सांगितलं, म्हणजे तुम्ही नाथांचा सन्मान का करत नाही? म्हणलं नाथांचा कशाने सन्मान करावा या विचारात एक सगळ्यांना मिळून मिटिंग घ्यावं लागेल, त्याचा सन्मान कसा करावा. आणि त्यांनी जे केलंय ते फार दिव्य गोष्ट आहे. त्याच्या वयाच्या दृष्टीनं ते अलौकिक स्वरूपाचं आहे. म्हणून काय सन्मान करावं, काय सन्मान करावं. तसं प्रभू रामचंद्रला कोडं पडलं होतं, त्या हनुमानजीला नेमकं काय द्यायचं भाऊ, तसं मला सुद्धा ते एक प्रकारचं कोडच आहे. म्हणून त्याचा सन्मानाचा विचार काही आम्ही सध्या करू शकत नाही. या पुढे परिसर गीता ग्रंथ यांनी हस्तलिखित केले 2 वह्यामध्ये सुंदर अक्षरांमध्ये.
बराच किती काळ लागला? 2 महिने. 2 महिन्याला नावही आई वडिलांचं सुंदर ठेवलंय. परशुराम. काय नाव आहे? असे आपल्या घरामध्ये सुद्धा असे नाम असले पाहिजे. या निमित्तानं भगवंताचं चिंतन घडतं. ठीक आहे. कुंडली गोपाल कृष्ण भगवान की जय. आजची ही जी एक महाशिवरात्री आहे त्यांच्या हरिभक्तपरायण काकणे यांच्याकडे उद्या सकाळी 9 वाजल्यापासून गीता मंडळ भजनी मंडळी यांना आग्रहाचं निमंत्रण पारण सोडण्यासाठी त्यांच्याकडे जायचं यायचं. त्यांना प्रसाद ते हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज घुगे ते मृदंगाचा क्लास सुरू करणार आहे. कोणाला आपल्या मुलाला वगैरे लावायचं असेल तर त्यांनी नागे भोपळ ज्ञानेश्वर नाव द्यायचे. किती मुलं झाले ते सांगून मग आपण सुरू करू. पुरते अधिपती सरते करुण घ्यावे तुमचे विद्वासी. प्रभू तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले. जय